मला दाखवतो. बापरे स्ट्रगल आहे. आपल्याला इकडे आता इथे मासे पकडायचे. कुठे मगर आहे? तर नमस्कार मित्रांनो, मी रवी रांगले. तुमचा माझ्या पहिल्याच न्यू ब्लॉग मध्ये स्वागत आहे. तर आज मी चाललोय गावाला आणि ह्या ब्लॉग मध्ये मी माझा गाव आणि पावसाने भरलेला निसर्ग दाखवणार आहे. तर ह्या व्हिडिओ मध्ये खूप मजा येणार आहे. तर हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा. तर हा प्रवास माझ्या वाईफ सोबत करणार आहे. तर ही माझी वाईफ. तर हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा. तर चला मग. फायनली 2 कोकण करण्याचे तिकीट भेटलेले आहेत. तर चला. सुट्टी आहे तरी पण गर्दी बघ यार कोकण करण्याला. तर फायनली आपण दादरला पोहोचलो आहोत आणि इथून आपली 11:15ची कोकण कन्या एक्सप्रेस आहे. तर ती आता 5-10 मिनिटात येईल. तर बघूया कोकण कन्याला गर्दी आहे की नाही. फायनली आपली कोकण कन्या इथे आली आहे. खूप गर्दी आहे आज. कुठे फायनली आपण खेळला पोचलोय आणि सकाळचे वाजले 3:30. तर प्रवास खूप अवघड होता कारण बसायला एक पण सीट नव्हती. कंटाळा आला. तर इथून आपण जाणार डेपोला, बस डेपोला. तिथून आपली गावची बस पकडणार. तर आता आमची बस आहे 7:30ची. तर आम्ही काय करणार, तर टाइमपास करणार. पावसाचा पण जोर आहे इकडे गावाला. होऊ शकता पाऊस पण पडतो आता. आता इथे बस लागायची सुरुवात होईल कारण या मॅडमना बस सहन नाही होत. इकडे बस बघायचे. अभी हालत खराब. फायनली मी गावाला पोचलो आहे आणि वातावरण बघू शकता गावचं. ती भारी वाटते. सगळीकडे हिरवा हिरवा. हे बघा. आणि ही वर्षा. सर्व रान कसं हिरवं हिरवं होऊन गेलंय.
एक नंबर यार. पाणी पण सोडू शकतो. पाणी कोण सोडा असेल आता? बाबा सोडा असतील. तिकडे गेले मुंबईला. अरे वाटतंय ना. वाव, आपलं गाव. खरंच गावाला आल्यावर एक मस्त शांततेचं सुकून भेटतो. ना गाड्यांचा आवाज, ना कामाचं टेन्शन. मस्त. लहानपणीचे दिवस आठवत आहेत. ह्या ज्या उपल्या आहेत त्या आम्ही लहान असताना हाताने उकरायचो आणि त्यातून पाणी पियायचो. पण आता ती पोरं राहिलीच नाही, कारण ती जी उपले पाडायची ती पोरी आता मुंबईला गेलेत. सकाळची शाळा आहे. एवढा सकाळी लवकर उठलेत. कुठे जातोय? हा, हॅलो. हे कुठे जात सकाळ सकाळ? शाळेत. काय बोलाय? दात नाही घासला अजून, शाळेत चाललाय. सुट्टी माशा जाऊ आपण. सुट्टी घेतली ना? सुट्टी घ्यायचा विचार चाललाय. सकाळची शाळा आहे. घे सुट्टी, आम्ही घ्यायचं सुट्टी. होय नाही. आमचा नवीन सावकार आता बांधलेला आहे. आणि हो अनु अनु बराव ना. आणि हा माझा घर. मला घराच्या इथून नजारा बघा कसं वाटतंय. एक नंबर ना. एक नंबर सुकून. सुमित, पाऊस आला. पाऊस. गावाला आलो नाही, पाऊस आलो. बघा ही मजा आहे गावाला येण्याची. पावसाची वाट बघायला लागत नाही गावाला. पाऊस आपोआप येतो. बघा हा, बघा पाऊस. नमस्कार भावांनो, तर आपण गावी पोचलो आहे आणि तुम्ही बघितलात सकाळचा गावचा नजारा की कसा होता. आणि पाठी हा माझा घर दिसतोय तुम्हाला. तर अजून पण पुढे काही गोष्टी दाखवणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण नक्की बघा, कारण खूप मजा येणार आहे. आपण पुढे कुठे जाणार आहोत तेही तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसेल. माझा नाश्ता, चहा आणि पुरणपोळी ताईने केले. तर या नाश्ता करायला तुम्ही पण.
आणि पाठी नकुल अजून एक पुरणपोळी बनवतो माझ्यासाठी. नुकुल ए नुकुल, हा नुकुल फणस कुठला काढायचा? का बोलतोय? कुठला तो? तो फणस काढायचा? चढल कोण? मला नाही चढता येत. तू चढ, तू चढ, तू चढ फणसावर. हा तुला येतो झाडावर चढता? तुला झाडावर चढता येतो? हा मग तू चढ. हा तू स्ट्रॉंग आहे ना? कोण चढतो? अच्छा, तो बोलतोय पावसातून फणसावर चढ. त्या फणसावर त्याला शाळा सुटले लवकर. हे बघा ते शाळा सुटली लवकर. आज शनिवार होता काय? हा बघ, हा बघ. आठवतंय काय आटला? लहानपणी खूप आहे आटला वगैरे खायचं. आता हे आपण भेटत नाही. किती आटला खायचे लहानपणी? आम्ही लय आटला खायचो. आता खायचं का नाही? आता का नाही खायचं? रानमेवा. शाळा सुटल्यावर डायरेक्ट मासे पकडायला चाललो आम्ही. आणि आपण कशा मासे पकडणार? काढून आहे. काढून आहेत तरी पण काढू बघा तुम्हाला दाखवतो. हे बघा गावचे 2 वाघ. तर चला तुम्हाला आता मी मासे कसे पकडायचे ते दाखवणार आहे. तर चला मग बघूया. तर आता आम्ही चाललो आहे मासे पकडायला नदीवर. तर मी आणि माझ्यासोबत आमच्या गावची पोरं आज आम्ही गलाने मासे पकडणार आहोत. तर बघूया भेटतात की नाही ते, पण मजा खूप येणार आहे. तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. गावकरी कुणाल पण आपल्यासोबत आहे. सगळे मुंबईवरून आलेत. हिची जय रस्ता बघ. शाळेचा तू आहेस ना? वाचत होतास ते? हो तेच वाचलं. जीप पॅटर्न मराठी लिहायचे. सर्व आपल्या आपल्या आईना सांगून आलेत. नाही आईस तर सांगायला काय? हा बोला तू सांगून आलेत. जर लेट झाला तर सगळ्यांची आई खाली येतील. आमच्या तर यायच्या, आता यांची येतात की नाही काय माहिती. मजा खूप येणार काय? कुणाल पहिल्यांदाच मास पकडायला चाललाय ना? म्हणजे पावसाचा पहिला सीझन. विशाल तुझा? पण मुंबईवरून आज आलास ना? मुंबईवरून पहिल्यांदा. मुंबईवरून मासे पकडायला इकडे आलेत गावाला आज. 2 वर्षानंतर पहिल्यांदा. 2 वर्षानंतर. गावचा रस्ता बघा जो आमचा नदीवर जातो. हा आमचा पाऱ्या. इथे आम्ही रात्रीची किरवी पकडायला होतो. आता पाणी जास्त आहे तर आता काही येऊन उपयोग नाही. नाही रे आता भेटणार ना? आता एवढ्या पाण्यात नाही भेटणार. तर काय येऊन फायदा नाही इकडे किरव्या. तर त्यासाठी आम्ही आता सकाळचे मासे पकडायला चाललो आहे. बघू कुठल्या पाण्याला धरत? धिरागतोय जो अंगावर येईल.
फायनली आम्ही माशांच्या स्पॉट मध्ये पोहोचलोय. तुम्हाला दाखवतो. बापरे स्ट्रगल आहे. तर आपल्याला इकडे आता इथे मासे पकडायचे. कुठे मगर आहे? बिल आहे. याला पण याला तीच मजा करतात गावाला तिकडे. एक किलोचे मासे पकडले आम्ही. 4-5 पिशवी भरले. उचलत पण आहे. तर आता बघू अजून 2-3 भेटले 4 किलोचे. 1-1 किलोचे अजून भेटले तर जाऊ गेले. मासा काय भेटला नाही पण मजा खूप आली. काय बोलतो? मजा खूप आली. यांना पेवायचं आहे. चला मग. काय मासा भेटला नाही तर आपण गपचूप घरी जाऊया. जेवूया. सजला निसर्ग तुझ्या स्वागताला. सप्तरंगी तोरण शोभे न भांगणाला. सजला निसर्ग तुझ्या स्वागताला. सप्तरंगी. तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला माझं सुंदर गाव आणि मासेमारी दाखवण्याचा छोटासा प्रयत्न केला. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये तुमचे मत सांगा. आणि अशाच नवनवीन कोकणातील ब्लॉगसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटू नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. लवकर येना बाप्पा तू एकदंता. लवकर येना बाप्पा.